Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 6th standard, today we are going to learn Molai's Kathoni pointers, questions and answers. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोलाईज कथोनी हा जो काही लेसन आहे या लेसनच्या खाली जे काही क्वेश्चन्स जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे आन्सर्स त्याची उत्तरे बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 1, अंडरलाइन द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट इन द स्टोरी. तुम्हाला गोष्टीत आढळलेले कठीण शब्द पुस्तकात अधोरेखित करायचे आहेत. त्यामध्ये ए, ट्राय टू गेस दिअर मिनिंग फ्रॉम द कंटेक्स्ट. संदर्भावरून त्या शब्दांचा अर्थ काय असेल त्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर बी, लिस्ट 10 ऑफ द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट. तुम्हाला अवघड वाटत असणारे 10 शब्दांची यादी करायची आहे. लुक देम अप इन अ डिक्शनरी. ते डिक्शनरीत म्हणजे शब्दकोशामध्ये ते शब्द बघायचे आहेत. प्रेझेंट द मिनिंग्स इन द क्लासरूम आणि त्याचे अर्थ वर्गामध्ये सादर करायचे आहेत. आता सी मध्ये फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 8, 5 ते 8 जणांचा गट तयार करायचा आहे. कम्पेअर द लिस्ट ऑफ डिफिकल्ट वर्ड्स अँड दिअर मिनिंग्स. अवघड शब्द आणि त्याचे अर्थ यांच्या ज्या लिस्ट आहेत, याद्या आहेत, तर त्याची कंपॅरिझन करायची आहे, तुलना करायची आहे. लिस्ट द वर्ड्स दोज मिनिंग्स आर नॉट क्लिअर टू द ग्रुप. आणि तुमच्या गटाला ज्या शब्दांचा अर्थ कळत नाही त्याची सेपरेट यादी करायची आहे. अँड आस्क फॉर युअर टीचर्स हेल्प. आणि या ठिकाणी आपल्या शिक्षकांची मदत घ्यायची आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2, फाइंड आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स फ्रॉम द पॅसेज. या पॅसेजमधून या गोष्टीमधून खालील प्रश्नांची उत्तरे शोधायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट टेरिबल साईट डिड यंग मोलाई सी. तरुण मोलाईने कोणतं दृश्य बघितलं. त्याचं आन्सर आहे मोलाई सॉ थाउजंड्स ऑफ स्नेक्स ले डेड ऑन वन ऑफ द सँडबार्स. हे आन्सर पॅराग्राफ नंबर 2 मध्ये आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट डिड मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स ॲडवाइस. याचं आन्सर आहे Many of forest department people and village elders advised him not to waste his time in growing trees. हे आन्सर पॅराग्राफ नंबर 4 मध्ये आलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट ट्रीज डिड मोलाई प्लांट ॲट द बिगिनिंग. सुरुवातीला मोलाईने कोणते वृक्ष कोणती झाडं लावली. याचा आन्सर आहे ॲट द बिगिनिंग मोलाई प्लांटेड बांबूज. पॅराग्राफ नंबर 4 मध्ये याचा आन्सर आलेला आहे. क्वेश्चन नंबर 4, अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग्स व्हॉट एल्स डिड मोलाई कॅरी टू द इजलँड. रोपट्यांबरोबरच मोलाईने त्या इजलँडवरती काय नेलं. त्याचं आन्सर आहे अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग्स मोलाई कॅरीड टू द इजलँड गुड सॉईल, हिप्स ऑफ अँड्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ ग्रासेस. पॅराग्राफ नंबर 5 and 6 मध्ये याचा आन्सर आलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे व्हॉट अदर थिंग्स केम टू द इजलँड विथ द ट्रीज. झाडांबरोबर त्या इजलँडवरती त्या बेटावरती आणखी काय आले. याचा आन्सर आहे विथ द ट्रीज केम अलॉंग बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स, मेनी मोअर सीड्स अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ टू द इजलँड. पॅराग्राफ नंबर 8. क्वेश्चन नंबर 6, हाऊ मच एरिया डज मोलाई कथोनी कव्हर टुडे. मोलाई कथोनीने आज किती प्रदेश व्यापलेला आहे. याचं आन्सर आहे टुडे मोलाई कथोनी कव्हर्स अँड एरिया ऑफ नियरली 1500 acres. पॅराग्राफ नंबर 9 मध्ये याचं उत्तर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7, व्हॉट डू द एलिफंट व्हिजिट शो. हत्तींची त्या ठिकाणी होत असणारी भेट आपल्याला काय सांगते. याचं आन्सर आहे द एलिफंट व्हिजिट शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड कंडिशन, वेल ग्रोन. पॅराग्राफ नंबर 9. क्वेश्चन नंबर 8, व्हॉट हार्डशिप्स डिड मोलाई सफर ऑन द इजलँड. याचं आन्सर आहे मोलाई सफर द हार्डशिप्स लाईक हेवी रेन्स, स्कॉर्चिंग हीट, द अपोजिशन फ्रॉम द पीपल, स्टिलिंग फ्रॉम द फॉरेस्ट अँड किलिंग बाय द पोचर्स. पॅराग्राफ नंबर 10 मध्ये याचं आन्सर जे आहे तर ते आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 9, व्हॉट डिड द एलिफंट्स डेस्ट्रॉय. ते हत्ती कशाचा विनाश करायचे. याचं आन्सर आहे द एलिफंट्स डेस्ट्रॉइड द राईस फील्ड्स अँड द हट्स ऑन देअर वे. पॅराग्राफ नंबर 11. क्वेश्चन नंबर 10, व्हॉट डज मोलाई कीप फॉर हिज ओन लिव्हिंग. याचं आन्सर आहे मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. पॅराग्राफ नंबर 12. Question number 11.
व्हॉट इज मोलाईज मॅसेज टू द वर्ल्ड? मोलाईने विश्वाला जगाला कोणता संदेश दिला? याचा आन्सर आहे मोलाईज मेसेज सेज दॅट ईच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ॲट लीस्ट 2 trees. Trees will help us to breathe happily. Paragraph number 12. Now number the paragraphs in the passage. आता जे पॅसेज आहे त्यांना नंबर द्यायचे आहेत. म्हणजे आपण जो लेसन बघितलेला आहे त्या लेसनला आपल्याला जे पॅराग्राफ आलेले आहेत त्यांना क्रमांक द्यायचे आहेत. अगेन्स्ट ईच ऑफ द क्वेश्चन्स अबाउट राईट द नंबर ऑफ द पॅराग्राफ इन विच यू फाउंड द आन्सर. आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर ते आन्सर आपल्याला कोणत्या पॅराग्राफमध्ये सापडलेलं आहे ते त्या ठिकाणी नमूद करायचं आहे, लिहायचं आहे. आपण आत्ताच ते बघितलेलं आहे पॅराग्राफ, कोणत्या पॅराग्राफमध्ये ते आन्सर सापडलेलं आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 3, राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग. पुढील टिपा लिहायच्या आहे. नंबर 1, द ब्रह्मपुत्रा. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. इट इज मोर दॅन 7 to 8 kilometers in some places. It has many sandbars and even an island known as Majuli Island. Waters of the Brahmaputra often flood Majuli and the sandbars. Sometimes the river sweeps away some of the sandbars. मोलाई कथोनी यावरती नोट लिहायची आहे. Molai has grown his forest on the sandbars of the Brahmaputra. The forest is named the Molai's forest, that is Molai's Kathoni. Today, Molai Kathoni covers an area of nearly 1,500 acres. The forest has thousands of different trees and plants. It shelters birds and animals, including deer, apes, and even rhinos and tigers. A herd of about 100 elephants visit the forest every year and stays there for about 3 months. नेक्स्ट नोट जी आहे तर ती लिहायची आहे. एलिफंट्स कम टू मोलाईज कथोनी. बिकॉज ऑफ द थिक फॉरेस्ट अ हर्ड ऑफ अबाउट 100 elephants has started visiting Molai Kathoni every year. They stay there for about 3 months. They cause a lot of damage on their way to the forest. They destroy the rice fields and huts of the people. People of the area were angry with Molai because his forest had attracted the elephants to come over there. They wanted to beat Molai for the presence of the elephants. Next note लिहायची आहे. The world comes to know about Molai Kathoni. The world didn't know about Molai's work and Molai Kathoni. One day, a photographer wandering in that area found Molai working in his forest and guarding it. He was greatly impressed when he knew that Molai had grown the forest single-handedly. He told the newspapers, TV channels, etc. about Molai's great achievement. The forest department was also impressed and came forward to help Molai. The government praised his work and honored him with the prestigious Padma Shri award. Activity number 4. Copy the quotations from Dadao Paying Molai in good handwriting and display them in your classroom. मोलाईने व्यक्त केलेले शब्द अवतरणे सुंदर हस्ताक्षरात लिहा आणि वर्गात प्रदर्शित करा. आता या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती मोलाईचे कोटेशन्स जे आहेत तर ते दिसत आहेत, ते अवतरणे दिसत आहेत. हे आपण चांगल्या हस्ताक्षरात, सुंदर हस्ताक्षरात लिहायचे आहेत आणि वर्गात प्रदर्शित करायचे आहेत. Activity number 5. Prepare posters on plant at least 2 trees each. Plant at least 2 trees each याविषयी एक पोस्टर जे आहे तर ते तयार करायचं आहे.
आपणास स्क्रीनवरती ज्याप्रमाणे पोस्टर्स दिसत आहेत अशा प्रकारचं पोस्टर्स आपण तयार करायचं आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 6. Find the names and locations of at least 10 different trees in your surroundings. Write 1 or 2 lines about each of them. तुमच्या परिसरातील 10 वेगवेगळ्या झाडांची नावे लिहायची आहे आणि प्रत्येकाविषयी 1-2 ओळी ज्या आहेत तर त्या लिहायच्या आहे. आता पहिलं ट्री आहे बनियन ट्री म्हणजे वडाचे झाड. इट इज द नॅशनल ट्री ऑफ इंडिया अँड यूज्ड फॉर मेनी हेल्थ बेनिफिट्स such as improves immune system, antibacterial properties and control of cholesterol. Second tree, neem tree, निंबाचं झाड. It is used in the preparation of many kinds of cosmetics. Next tree आहे people tree. This is one of those rare trees of India that release oxygen both in the day and the night. Next tree आहे गुलमोहर ट्री. This tree is most famous for its pretty looking flowers. The flowers of this tree are large and orange red in color. Next tree आहे the papaya tree. The papaya fruit is very sweet and useful to live healthy. Next tree आहे mango. Mango tree is very huge and thick. Its fruit are very sweet. It is king of fruits. Next tree आहे tamarind tree. The tamarind tree is very thick and its shade is very cool. Next tree आहे coconut tree. Coconut tree is very tall. It gives sweet fruit. Next tree आहे अशोका ट्री. अशोका ट्री इज known for evergreen thick foliage, fragrant flowers and pointed top. Next tree आहे आमला ट्री. आमला is highly rich in vitamin C, thus used in common cold. अशा प्रकारे 10 झाडं जे आहेत आपल्या परिसरातील त्यांचे नावं आणि त्याच्याबद्दल 1-2 ओळी ज्या आहेत तर त्या लिहायच्या आहेत. Activity number 7. Imagine the following situations and write simple speeches or dialogues with the help of the passage. खालील सिच्युएशन जे आहे तर ती त्याची इमॅजिनेशन करायची आहे, कल्पना करायची आहेत आणि सिंपल स्पीचेस जे आहे, साधे भाषणं जे आहेत तर ते लिहायचे आहेत. एनी 2 कोणतेही 2 लिहायचे आहेत. आता या ठिकाणी आपण ए मोलाई टॉक्स टू हिमसेल्फ आफ्टर ही सीज द डेड स्नेक्स. मोलाईने ज्या वेळेला मृत झालेले साप बघितले त्यावेळेला तो स्वतःशी काय म्हणतो याबद्दलचं स्पीच या ठिकाणी आपण बघणार आहोत. मोलाई सेड, हाऊ सॅड, व्हॉट डू आय सी, इट इज अ टेरिबल साइट टू सी thousands of snakes laying dead on the sandbars. They must have been washed ashore with the flood. Poor snakes. They must have died in the scalding sun because there are no trees to shelter them and protect them. I shall turn the sandy barren land green with trees and will never allow this happen anymore. Next speech or dialogue. B. Molai talks to the forest department people about his wish. मोलाई वन विभागाच्या लोकांबरोबर आपल्या इच्छेविषयी काय बोलला त्याचं स्पीच किंवा डायलॉग बघा. मोलाई सेड टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स, Sirs, I was working in scheme of planting trees. I don't know why such a good work has been stopped. All laborers working with me have left, but I have decided to carry on the work all by myself. I shall plant trees without anybody's help. It is a mission of my life. Please help me with some saplings. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.